असत काय होतं. ते बघायचं नाही जाताना उभं आता नाही झाडांचं केलं एकदम प्रॉपर. हा मस्त कट केली आहेत रे झाडं. काल बुके केलेलास ना त्या बुकेत पाहिजे होती एक फुलं. अजून किती दिवस जाऊला? अडीच. त्यावेळी एवढं मला लक्षात कसं नाही आलं. त्यावेळी माणसं होती खूप ना, ते बडबड करत आपण आलो असणार. आणि आपल्याला माहिती होतं ना इथे ना लोक रहिवाशी खूप आहेत. होय ह्या गावात खूप माणसं आहेत खूप माणसं आणि सगळी घरं उघडी आहेत म्हणून ती स्वच्छ आहेत. माणसं असणार. तर आम्हाला पण तुम्ही गावी ठेवा, आम्ही पण तसंच करतो सगळं स्वच्छ. आम्हाला पण ठेवा. डॉक्टरकडे कोण काय नाही डॉक्टरकडे जायला लागत आहे. बघू आम्ही आहे तिकडे आशिष आणि बघतील मंदार बिंदार. फोन करायचं. हा फोन करायचं. हो ते टेंबे स्वामी गाड्या सुना बेकरी बघ एवढी मोठी आहे ती. काय बेकरी. तो लाड गाडीवाला आशिषला ठोकायला आलेला मगाशी. तो त्याचा नंबरच्या ह्याच्यात आला. पंपावरचं बोलतोय ना. होय होय म्हणूनच ते चिडले असतील. तर मला वाटलं तो गाडीवाला नाही घुसलेला नाही. तू दुसरा तो पाठवून नंतर आला माझा नंबर घेतला. आशिष उभा होता त्याला ठोकायला आलेला. अरे ठोकावर टेकलाच पूर्ण तू. हा पण वाटलंच असं काहीतरी. आशिष बाहेर उभा होता आणि त्याला ते ठोकायला आलेलं. तो बाजार कोणता होता? तो ह्याचा बाजार असतो आतलं शिवापूर खूप चर्च आहे तिथे. होय इथे ख्रिश्चन. नेहमी टेन्शन मध्येच असतात ते. छोटासा रस्ता आहे बघा आतमध्ये. टेंबे महाराज परमपूज्य वास्तव टेंबे स्वामी महाराज कमाने दिसेल. हे इथलं निसर्ग सौंदर्य बघ. वरती बघ समोर सरळ रस्ता आणि वरती समोर डोंगर आहे. मस्त. तो रोड माहितीये का तो कुठला? तो गोव्याचा एक आहे ना. हा असा तो पाडांच्या मधला. त्या साईडला. होय म्हणजे आपण कुठच्या साईडला जाणार नक्की? आपण ओल्ड गोवालाच जाणार पण तो ह्याला येतो वास्कोला. हा खूप लांब आहे. साईडला म्हणजे त्या साईडलाच येतो फक्त हे वेळ चेंज होते. नाही म्हणजे खूप अंतर आहे. हा आपण जाणार या साईडला. तो आहे ह्या साईडला. अपोजिट साईड. हा याची शूट झालेली ना दिलच्यात आहे ना. बऱ्याच मूवीचे झाले. सिंगमचे जास्त झाले ते. त्याला नावच पॉइंटला दिलंय ते सिंगम पॉइंट. हे वेगळं मंदिर आहे. हे पण मस्त आहे. पुढे आपल्याला हे नाही. ह्या मंदिर आहे पण मस्त आहे ना. केवढं तरी मोठं आहे. इथे पण जाऊया. आतमध्ये बसल्यावर किती थंड वाटतं. इथेच किती थंड वाटतं. मंदिराचे हे असे की बाहेर किती पण हे असलं ना टेम्परेचर तरी आतलं टेम्परेचर तेवढंच असतं तिथे. पण चारी बाजूनी झाडी आहे ना आणि वरती पण कौल आहे. अश्विनी तुला ना अजून ना 25-50% पण कोकण बघितलं बघून झालं नाही. तुला अजून ते धामापूरचं बघायचंय. बापरे धामापूरला गेली तर वरती बोटिंग करूया. धामापूर कसलं मस्त आहे.
गेलो देवळाकडे. काहीतरी दुकानं बिकानं आहेत बोलले ते तिकडे तिकडे. काय ते विचार. इथे रस्ता नाही अरे बाबा पुढे. तिथे रस्ता नाही, गाडी लावायला जागा गेली आहे. तो तिकडे रस्ता, तो तिकडे गेला, तिकडे असेल तो तिकडे. गाडी येते, आपण तिकडून झालो. कोणाला तरी विचारूया का त्या दुकानाला. एक काम कर, तुम्ही विचारा. आपण तो चल देवळात जाऊन या, तेवढं तू फ्रेश होशील पटपट. तोंडाचं काय झालंय तुझ्या? हे बघूया. हो फोटो काढले चालतात ना, काय ना. नमस्कार, SK सबुरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता मी आली आहे माणगाव दत्त मंदिरला. चला बघूया तिथे कसं आहे दत्त मंदिर. पहिल्यांदाच आपण इथे आलो आहे. दत्तांचं दर्शन घेऊया, कसं काय मंदिर आहे ते सगळं पाहूया. चला. कोळी मिरची 10 रुपये छोटे मगाचे. बघा सगळी लाकडी खेळणी. मग येताना घेऊया.
सगळं ओटीचं सामान. हा बघा मठ. आत्ताच नवीन मंदिर झालं आहे हे, रिनोव्हेट केलं 8 वर्षापूर्वीच. तिलक लावायचं का? मस्त मंदिर आहे बघा. छान वाटतंय मंदिर. आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे, नाहीतर आपण गुरुवारचं वगैरे आलो तर खूप गर्दी असते, मोठी लाईन लागलेली असते. बघा इथे विहीर आहे. मंदिर खूप छान आहे. मंदिरात जीन्स वगैरे घालून यायला परमिशन नाही आहे. आपण भारतीय पोशाखातच यायचे या मंदिरात. दर्शन वगैरे पूर्ण झालं. आतमध्ये व्हिडिओ करायला परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे आतला व्हिडिओ केला नाही आहे. मस्त आहे, शांतता आहे पूर्ण. तुम्ही येऊ शकता, खूप छान आहे. आणि गुरुवारचं प्रसाद वगैरे असतो, महाप्रसाद. असा होता हा दत्त महाराजांच्या मठाचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही एवढे लोक आलो आहेत मंदिरात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.